माझ्या आई-वडिलांचं साठी माझा जो ध्यास होता तो मी परिपूर्ण करू शकले आणि माझं जीवन सार्थक झालं, हीच माझ्या मनामध्ये भावना होती. जगाच्या त्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवण्यापाठीमागचा एक ध्यास होता. त्या ध्यासापायीच एक 2 वर्ष, दीड वर्षापासून मी ही सगळी तयारी करत होते. शाळा कॉलेजेसमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस एक ठरलेला पायंडा आहे की आपल्याला फक्त शाल, श्रीफळ किंवा बुके दिला जातो. एका शाळेमध्ये निळं शार असं ते पुस्तकाचं कवर, मुखपृष्ठ आणि त्याच्यावर बर्फाच्या डोंगर रांगा. तेव्हापासून एक ते बर्फाच्या ते डोंगरांबद्दल एक आकर्षण. 2016 पासून ट्रेकिंगची सुरुवात झाली. 2016ला रूटकुंड म्हणून चंद्रखाणी म्हणून केलेलं होतं, मीच पहिले केलेलं होतं. मग ते केल्यानंतर की बाबा इथपर्यंत आपण करू शकलो तर मग आपल्याला अजून एक वर्ष पुढचं माहिती. काय एकंदरीत तुमच्या त्यावेळेस भावना होत्या? नाही त्याच्या पाठीमागचं ध्येयच एक होतं की आईवडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी मी माझ्या आईवडिलांना दोघांनाही गमावलेलं आहे आणि त्यांचं दोघांचंही नाव जगाच्या त्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवण्यापाठीमागचा एक ध्यास होता. त्या ध्यासापायीच एक 2 वर्ष, दीड वर्षापासून मी ही सगळी तयारी करत होते आणि त्या तयारीतनंच पूर्णपणे ज्यावेळेस निघाले त्यावेळेसही ती जर्नी पूर्णपणे तशीच जाणवली मला. आणि ज्या वेळेस असं वाटलं की मी कुठंतरी कमी पडते तर त्या वेळेस सूक्ष्म रूपाने कुठंतरी माझे आईवडील माझ्याबरोबर आहेत. जे माझ्यासाठी शुभचिंतक आहेत त्यांच्या सदिच्छा माझ्याबरोबर आहेत किंवा माझ्या वरिष्ठांचे माझे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत असं मला नेहमी जाणवत राहिलं आणि तो जाणवणारा तो क्षण आहे तो प्रत्येक ठिकाणी माझं पाऊल एक पाऊल पुढे घेऊन जात राहिला. किती वेळ तुम्हाला एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी लागला आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही पोहोचला तुमच्या ध्येयापर्यंत त्यावेळेस काय भावना? मला पूर्ण कालावधी फायनल समिट पुश जर म्हणाल तर 30 मार्चपासून माझा जर्नी स्टार्ट झालेला होता एव्हरेस्टसाठीचा. बेस कॅम्पपर्यंतचा सगळा करत असा एक जवळजवळ 55 ते 58 दिवसाचा कालावधी होता तो. आणि फायनल समिट पुश जो होता तो जवळजवळ 6 ते 7 दिवसाचा कालावधी होता. आणि ज्यावेळेस शिखराच्या टोकावर पोहोचले तर माझ्याबरोबरच माझा एक माझा कलिग म्हणता येईल जो समिट करण्यासाठी आला होता. तुम्ही जो विचारला तोच प्रश्न त्याने देखील विचारला होता. त्यालाही तेच मी सांगितलं आणि आपल्यालाही तेच सांगू इच्छिते की त्या टोकावर पोहोचल्यानंतर माझ्या आई-वडिलांचं साठी माझा जो ध्यास होता तो मी परिपूर्ण करू शकले आणि माझं जीवन सार्थक झालं, हीच माझ्या मनामध्ये भावना होती. एकीकडे कुटुंब सांभाळायचे, दुसरीकडे नोकरी, तुम्ही पोलीस दलात जबाबदारीच्या पदावर आहात, तिसरीकडे तुमचं ध्येय गाठण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न केला. अशा तिहेरी जबाबदारी सांभाळताना नेमकं काय तुम्हाला अडचणी आल्या किंवा काय उद्देश घेऊन तुम्ही सांगा? नाही, माझ्या कुटुंबाने माझा भाऊ आहे, माझी वहिनी आहे, माझा भाचा-भाची, माझे नातलग आहेत. मला सर्वांनी नेहमीच साथ दिली माझ्या स्वप्नासाठी. त्यांच्यासाठी हे सगळं खूप काही चांगलं होतं. त्याच्यामुळं मला सगळ्यांचीच नेहमी साथ मिळत राहिली. माझ्या नोकरीच्या ठिकाणी देखील माझ्या वरिष्ठांनी माझं स्वप्न समजून घेतलं. वरिष्ठच काय म्हणता येईल, माझे जे प्रशिक्षणार्थी कॅडेट PSI आहे त्यांनी देखील माझं स्वप्न समजून घेतलं. सगळ्यांनी मला नेहमीच माझ्या तयारीमध्ये मला सगळ्यांचीच मदत राहिली. त्या लेवललाही मला सगळ्यांची मदत मिळाली असल्यामुळं माझं स्वप्न किंवा माझं जे ध्येय आहे ते मी
जास्त खूप काही अथक परिश्रम तर करावेच लागले, पण खूप सहजासहजी मी ते पूर्ण करू शकले. काय काय परिश्रम तुम्हाला यासाठी काय प्रॅक्टिस करावी लागली? एक 2 वर्षापासूनची तयारी चालू होती, पण शेवटच्या क्षणातल्या प्रॅक्टिसमध्ये जवळ-जवळ 3 दिवस अल्टरनेट डेज माझा 15 किलोमीटरचा पर डे रन होता. नंतर वेट बॅग म्हणजे लोड फेरी करण्यासाठी बॅग उचलून चालणे, परत 8 मजली इमारत चढणे, खाली उतरणे, परत त्याच्यानुसार हे करून घेणं किंवा इन्क्लाइन मशीनचं प्रॅक्टिस म्हणा किंवा जिममधली प्रॅक्टिस म्हणा, या सगळ्याचं हे झालं. आणि परत माउंट एव्हरेस्टचा जो शेवटचा पॅच आहे, म्हणजे कॅम्प 4 टू समिटच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामधला तो जो आहे तो रात्रभर चालण्याची प्रॅक्टिस व्हावी यासाठी मी या ठिकाणी म्हणजे म्हाडा कॉलनीमध्ये देखील एक वेळेस रात्रभर चालण्याचा सराव केलेला होता आणि अकॅडमीमध्ये देखील मी तो सराव केलेला होता. तर अशा प्रकारे परिपूर्ण तयारी करून जी अपेक्षित आहे वरिष्ठांकडनं, ज्यांनी यापूर्वी माउंट एव्हरेस्ट केलेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली तशी तयारी करून मी यावर्षी गेले होते आणि त्याच्यामुळे ते यश मला प्राप्त झालं असं मला वाटतं. कशामुळे तुम्हाला ही प्रेरणा मिळाली की आपण एव्हरेस्ट सर केलं पाहिजे? काय सांगाल, काय त्याच्या मागची देखील? वाचनात आलेलं साद देती हिमशिखरे हे जे पुस्तक आहे त्यांनी मला बर्फाच्छादित डोंगरांकडं आकर्षित केलं आणि त्याच्यानंतरचा ध्यास हाच होता की जगाच्या टोकापर्यंत स्वतःला किंवा स्वतःबरोबर आईवडिलांच्या नावाला घेऊन जाणं, हा एकच ध्यास होता आणि त्या ध्यासापोटी हे सगळं काही मी घडवून आणलेलं आहे. तुम्ही जे उद्देश साध्य केला आहे तो अनेक महिलांसाठी, मुलींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्यासाठी देखील काय संदेश तुम्ही द्याल? मला एवढं सांगायचं आहे की माझ्या आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट हे जगातलं जे माउंट एव्हरेस्ट होतं ते होतं आणि मी ते साध्य करण्यासाठी मी परिपूर्ण म्हणजे मी माझं सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला आणि मी माझं ते ध्येय साध्य केलं. तसंच महिलांसाठी म्हणता येईल किंवा विद्यार्थ्यांसाठी म्हणता येईल किंवा खेळाडूंसाठी म्हणता येईल, प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या आयुष्यातलं माउंट एव्हरेस्ट वेगळं असतं. तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातलं जे माउंट एव्हरेस्ट आहे ते ठरवावं आणि ते साध्य करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी अथक परिश्रम करून त्याला मिळवावं, हीच माझी सगळ्यांसाठी सदिच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.